नमस्कार. स्वाती मोटिवेशनल स्टोरी परिवारातील सगळ्यांना आपल्या या प्रेमळ कुटुंबात तुमचं मनापासून स्वागत आहे. आजची कथा आहे वृद्धाश्रममधला बाबा. ही कथा आहे त्या प्रत्येक आईवडिलांची जे मुलांसाठी संपूर्ण आयुष्य झिजवतात आणि शेवटी शांतपणे एकटेपण सहन करतात. साताऱ्याजवळच्या एका छोट्याशा गावात गणपतराव नावाचे एक साधे, प्रामाणिक आणि कष्टाळू बाबा राहत होते. त्यांची बायको लवकर गेली होती आणि त्यांचा 5 वर्षाचा मुलगा रोहन हा त्यांच्या आयुष्याचा एकमेव आधार होता. गणपतरावांनी दुसरं लग्न केलं नाही, कारण त्यांना वाटायचं की त्यांच्या मुलाच्या प्रेमात कोणतीही कमी पडू नये. दिवसभरात शेतात कष्ट, रात्री गावातल्या लोकांची छोटी मोठी कामं करून ते पैसे जमवत. रोहनला चांगल्या शाळेत शिकवायचं, मोठा माणूस बनवायचं हेच त्यांचं स्वप्न होतं. रोहनला कधी भूक लागली तर बाबा स्वतः उपाशी राहायचे. त्यांच्या वाढदिवसादिवशी नवीन कपडे असायचे, पण बाबांची जुनीच कमीज वर्षानुवर्ष चालायची. एकदा रोहनला शाळेच्या सहलीसाठी पैसे हवे होते. घरात पैसे नव्हते. त्या रात्री गणपतरावांनी त्यांची बायकोची आठवण म्हणून जपलेली सोन्याची अंगठी गपचूप विकली आणि दुसऱ्या दिवशी मुलाच्या हातात पैसे ठेवले. रोहन आनंदाने उड्या मारत होता आणि बाबा मात्र कोपऱ्यात जाऊन डोळे पुसत होते. वर्ष सरली. रोहन हुशार निघाला, इंजिनियर झाला, पुण्यात मोठ्या कंपनीत नोकरी लागली. गणपतरावांच्या डोळ्यात अभिमान होता. गावात सगळ्यांना ते सांगायचे, माझा रोहन आता मोठा अधिकारी झाला. काही दिवसांनी रोहनने बाबांना शहरात बोलवलं. आता तुम्ही माझ्यासोबत राहा, तो म्हणाला. बाबा आनंदाने गाव सोडून शहरात आले. सुरुवातीला सगळं छान होतं, पण हळूहळू शहराच्या धकाधकीत बाबा हरवू लागले. फ्लॅटच्या 4 भिंतीमध्ये त्यांना गुदमरल्यासारखं व्हायचं. रोहनची बायको नेहा नोकरी करणारी, आधुनिक विचारांची होती. तिला सासऱ्यांच्या गावाकडच्या सवयी, मोठ्याने रामरक्षा म्हणणं, सकाळी लवकर उठून अंगण नसताना झाडू शोधणं हे सगळं खटकू लागलं. एक दिवस नेहा म्हणाली, आपण दोघं दिवसभर ऑफिसमध्ये असतो, बाबांची नीट काळजी घेता येत नाही. वृद्धाश्रमात चांगली सोय आहे. रोहन गप्प झाला. त्याच्या मनात वादळ उठलं, पण त्याने स्वतःला समजावलं, तिथे त्याच्या वयाचे लोक असतील, डॉक्टर असतील, तेच योग्य. दुसऱ्या दिवशी रोहनने बाबांना गाडीत बसवलं. गणपतराव आनंदाने म्हणाले, आज कुठे फिरायला चाललोय का? रोहनचा आवाज अडखळला. बाबा तुम्हाला एका चांगल्या ठिकाणी ठेवायचं ठरवलंय. वृद्धाश्रमाच्या फाटकाजवळ गाडी थांबली. बोर्डवर लिहिलं होतं, आनंद वृद्धाश्रम. गणपतरावांनी एक क्षण मुलाकडे पाहिलं. त्या नजरेत हजारो प्रश्न होते, पण ओठावर हलकंसं स्मित होतं. बाळा तुला जसं योग्य वाटेल तसं कर, ते शांतपणे म्हणाले. खोली छोटी होती. एक लोखंडी खाट, बाजूला टेबल, खिडकीतून दिसणारा एक जुना वृक्ष. रोहन निघताना म्हणाला, मी दर आठवड्याला भेटायला येईन. बाबा दरवाजापाशी उभे राहिले. गाडी दिसेनाशी झाली तरी ते तिथेच उभे होते. वृद्धाश्रमात दिवस हळूहळू सरू लागले. सकाळी चहा, दुपारी औषधं, संध्याकाळी सगळे मिळून गप्पा. पण गणपतरावांचं मन मात्र रोज दाराकडे लागलेलं असायचं. प्रत्येक गाडीचा आवाज आला की ते उठून बघायचे. माझा रोहन आला असेल कदाचित, ते मनाशी म्हणायचे. काही वेळा रोहन यायचा, पण फोनमध्ये व्यस्त, घाईत. काम खूप आहे बाबा, तो म्हणायचा. बाबा मात्र त्याच्या चेहऱ्याकडे पाहून समाधान मानायचे. एक दिवस वृद्धाश्रमात सण साजरा झाला होता. सगळ्यांना मुलांना बोलवलं होतं. गणपतरावांनी नवीन पांढरा कुर्ता घातला, केस विंचरले, दिवसभर वाट पाहिली. कार्यक्रम संपला, दिवे विझले, खुर्च्या रिकाम्या झाल्या, पण रोहन आला नाही. त्या रात्री पहिल्यांदा गणपतरावांच्या डोळ्यातून शांतपणे अश्रू वाहिले. त्यांनी देवाजवळ हात जोडले.
माझ्या मुलाला सुखी ठेव. काही महिन्यांनी त्यांची तब्येत खालावली. डॉक्टरांनी रोहनला फोन केला, लवकर या. पण त्या दिवशी रोहन एक महत्त्वाच्या मीटिंगमध्ये होता. उद्या येतो, तो म्हणाला. पण नियतीने उद्याची वाट पाहिली नाही. दुसऱ्या दिवशी जेव्हा रोहन वृद्धाश्रमात पोचला, तेव्हा खोलीत शांतता होती. खाट रिकामी, टेबलावर एक वही ठेवलेली. त्यात गणपतरावांनी रोजच्या आठवणी लिहिल्या होत्या. शेवटच्या पानावर लिहिलं होतं, आज तब्येत जरा जड आहे. कदाचित रोहन येईल. त्याला सांगायचं होतं की मला त्याच्यावर राग नाही. त्याने माझ्यासाठी खूप केलंय. मी त्याला लहानपणी उचलून चालायचो. आज तो मोठा झालाय. जर तो मला उचलू शकत नसेल तरी चालेल, पण त्याने त्याच्या मुलाला शिकवावं की आई वडील कधी ओझं नसतात. वहीवर अश्रूचे डाग सुकलेले होते. रोहनच्या हातातून वही खाली पडली. त्याला आठवलं, तापात रात्रभर डोकं राहत ठेवून बसलेले बाबा, पावसात भिजत शाळेत सोडवायला येणारे बाबा, स्वतः भूक सहन करून त्याला जेवू घालणारे बाबा. त्या दिवशी रोहन खूप रडला. पण वेळ हातातून निसटली होती. मित्रांनो, यश, पैसा, प्रतिष्ठा सगळं मिळवता येतं, पण आईवडिलांचा हात एकदा सुटला की तो परत मिळत नाही. आज जर तुमचे आईवडील तुमच्यासोबत असतील तर त्यांच्यासोबत 2 क्षण बसा. त्यांना ऐका, त्यांना समजा, कारण त्यांचं प्रेम कधीच अटींवर नसतं. जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबियांना शेअर करा आणि अशाच मनाला भिडणाऱ्या कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब